नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत उद्योग नीती यशस्वी उद्योजकासाठी या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत स्नेहल कांबळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी स्नेहल कांबळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. स्नेहल कांबळे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र बिझनेस ट्रेनिंग बोर्डात ते प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. लघु उद्योग आणि मध्यम उद्योगासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करतायत. कार्यशाळेच्या माध्यमातून ते नवोदित उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. खरं तर आजवर आपण अनेक यशस्वी उद्योजक पाहिलेत. मात्र हे उद्योजक यशस्वी होण्यामागचं नेमकं गमक काय आहे आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय काय केलं पाहिजे याबद्दलच स्नेहल कांबळे आज मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा त्यांच्याकडूनच आपण उद्योजकांच्या यशाची गुरुकिल्ली काय आहे हे जाणून घेऊया. अर्थातच आजचा विषय पण महत्त्वाचा आहे आणि खरा वेगळा आहे. उद्योजक आणि उद्योजकांसाठी जे काही तुम्ही प्रोग्राम्स करता आहेत त्याच्यावरती आहे. मात्र सगळ्यात अगोदर मला पहिला माझा प्रश्न असा आहे की यशस्वी उद्योजक नेमकं कसं होऊ शकतो आणि त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे. मधुरा, कसं आहे की जर आपण बघितलं तर साधारणपणे हजारो बिझनेसमॅन किंवा हजारो उद्योजक दरवर्षी बिझनेस सुरू करतात, पण काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंदगतीने होते. इनफॅक्ट काही बिझनेसेस हे खूप चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा कोसळतात. तर हे जर का आपण बघितलं सायकल, तर यामागचं प्रमुख कारण आहे. तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आयडेंटिफाय करावं लागेल की माझी इच्छाशक्ती काय आहे. आणि बहुतेक वेळा उद्योजकाकडे एक इच्छाशक्तीचा अभाव असतो की त्या सुद्धा एक मोठा एम्पायर बनवू शकतो. म्हणजे आम्ही उदाहरण बघितलं तर लिज्जत पापड या संस्थेचं बघितलं तर 7 महिलांनी एकत्र येऊन सुरू केला बिझनेस, फक्त 80 रुपयाने सुरू केला, पण आज ते जवळजवळ 500 करोडचा एक एम्पायर आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला मूलभूतपणे त्या प्रोडक्ट विषयी तुम्हाला अतिशय 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 आवड असली पाहिजे आणि बिझनेस त्याचाच करावा जे तुम्हाला आवडतं. म्हणून आम्ही नेहमी बोलतो कमी श्रम करा, जास्त संपत्ती कमवा आणि आवडेल तेच करा. म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती, आवड आणि अर्थातच कमीत कमी श्रम, पण आपला उद्योग वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत, म्हणजे बौद्धिक मेहनत खास करून ती फार महत्वाची असते. आणि हेच खरं तर यशस्वी उद्योजकाचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे, ह्याच्यातच खरं कळलेलं आहे. मात्र आज लघु उद्योग असतात, मध्यम उद्योग असतात, ह्याबद्दल ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या प्रकारचे उद्योग ह्या क्षेत्रामध्ये आहेत. लघु आणि मध्यम जर का आपण उद्योग बघितले तर हा एक खूप मोठा सेगमेंट आहे आज भारतामध्ये. आणि विशेष करून याच्यावर अगदी भारत सरकार सुद्धा कटाक्षाने लक्ष आहे की लघु आणि मध्यम उद्योजक वाढले पाहिजेत. पण सायमल्टेनियस बघितलं तर बऱ्याच वेळा लघु आणि मध्यम उद्योजक ह्यांच्याकडे विजनची क्लॅरिटी असते, विजनची क्लॅरिटी नसते. म्हणजे स्पष्टपणे त्यांचं विजन तर दिसत नाही की आपण पुढच्या 6 महिन्यात कुठे असू, पुढच्या 1 वर्षात कुठे असू, पुढच्या 3 वर्षात कुठे असू, याविषयी त्यांच्या क्लॅरिटीचा जो अभाव असतो, स्पष्टता नसते. आणि याचं मुख्य कारण आहे की उद्योजक दिवस रात्र आपल्या कामात बिझी असतो आणि तो बिझी असल्यामुळे तो फोकस करू शकत नाही की मला एक्सपेन्शन आणि ग्रोथसाठी मला काय केलं पाहिजे. आणि तो सकाळून संध्याकाळून काम 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 एवढं करतो, पण ही कामं त्याला त्याच्या प्रगतीपासून नेहमी अडवत असतात. बरोबर. तर आमच्या कार्यशाळेमध्ये नॉर्मली आम्ही हेच सांगतो की उद्योजकांनी सर्वप्रथम अशा कामांपासून दूर राहिलं पाहिजे आणि फक्त अशाच कामांकडे फोकस केला पाहिजे की जे काम करून त्याला जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळेल, जे काम करून त्याला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील आणि जे काम करून त्याच्या बिझनेसची ग्रोथ होईल. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर बरेचसे उद्योजक आहेत आपल्या बिझनेसमध्ये चेक साईन करतात, पण चेक सायनिंग करणं ही सुद्धा अशी ऍक्टिव्हिटी आहे जी उद्योजकाचा बराचसा वेळ वाया घेते. जस्ट इमॅजिन आज आपण बघितलं की मुकेश अंबानी यांच्याकडे 85,000 एम्प्लॉईज आणि त्यांनी ठरवलं की या सगळ्यांचे चेक मीच साईन करणार सॅलरीचे, त्यांचा बराचसा वेळ याच्यात वाया जाईल. तर आम्ही ही जाणीव करून देतो की तुम्ही एक्झॅक्टली कुठे फोकस केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीतून स्वतःचे हात काढून घेतले पाहिजे, कारण की आपण सगळीच कामं करू शकत नाही. नक्कीच. आणि त्यासाठी आपल्याला अर्थातच इतरांची मदत ही फार आवश्यक आहे. आणि ह्या मदत तर आवश्यक आहे, तेव्हा आपण आपला PR-शिप जी आहे ती वाढवली पाहिजे अर्थातच. मात्र आता तुम्ही म्हणालात की विजन क्लिअर असणं फार महत्वाचं आहे आणि आजकाल काही लोकांमध्ये तो अभाव दिसतो आणि त्यामुळे बिझनेस जो असतो तो कुठेतरी एका स्टेजला थांबून जातो. बरोबर. मात्र ह्या व्यवसाय वृद्धीसाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या कार्यशाळेच्या माध्यमातून नेमकं काय सुचवाल.
ऑलराईट, सगळ्यात पहिल्यांदा उद्योजकाला हे कळलं पाहिजे की मी एक व्यक्ती आणि माझा बिझनेस ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. बऱ्याच वेळा उद्योजक बिझनेस आणि व्यक्तीला एकच संबोधतो आणि त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा विजन काय असतं की मी माझा घर, माझा बंगला, माझी गाडी, माझ्या मुलांचं शिक्षण यात तो अडकून जातो. बरोबर आहे. पण त्याचं हे लक्ष नसतं की एक कंपनी आहे आणि मी वेगळ्या माझ्या काही आवडीनिवडी आहेत, पण कंपनीवर माझ्या आवडीनिवडी फोर्स केल्या नाही पाहिजेत, कारण कंपनीला ग्रोथसाठी काहीतरी वेगळ्या गोष्टींची गरज आहे. मी समजा मला लोन घ्यायला आवडत नाही, पण कंपनी मार्केटमध्ये आहे आणि कंपनीला लोन घ्यावं लागेल. मला छोटे मोठेच प्रोडक्ट मी डील करायचे आहे, पण कंपनी मार्केटमध्ये आहे ना, कंपनीला मोठ्या प्रोडक्ट्स डील करावं लागेल. मला रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये मला इंटरेस्ट नाही, पण कंपनीला करावं लागेल कारण कंपनी मार्केटमध्ये उभी आहे. तर अशा कित्येक गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. बऱ्याच वेळा बोलतो की आता माझं वय झालं, मला काही करायचं नाहीये. पण जर तुझं वय झालं, तू जर का सक्षम आहेस, तर तू अशा एका माणसाला आणि त्याच्याकडे कंपनी सोपवून दे आणि त्याला बोलू ही कंपनी वाढव. बरोबर. म्हणजे त्याला इंडिव्हिज्युअल म्हणजे तो व्यक्ती आणि कंपनीला पहिल्यांदा त्याला वेगळं करावं लागेल. नक्कीच. म्हणजे थोडक्यात जसजशा डेव्हलपमेंट होत असतात त्याचप्रमाणे जर उद्योजक जर त्या डेव्हलपमेंट ऍक्सेप्ट करत गेला, आपण घेत गेला, तर नक्कीच तो एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. आणि हे फार महत्वाचं आहे की ठीक आहे, माझं वैयक्तिक आयुष्य ह्या स्टेजपर्यंत ठीक आहे, मात्र मला माझी कंपनी किंवा माझा उद्योग किंवा व्यवसाय वाढवायचा आहे, त्यासाठी कुठेतरी एक विजन ठेवलं पाहिजे. मला इथपर्यंत पोहोचायचंय. आणि हे विजन ठेवण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण की बऱ्याचदा असं होतं की एखाद वेळेस माणूस कंटाळतो किंवा कुठेतरी असं वाटतं एका पॉइंटला की आता मला काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एक वय झाल्यावरती किंवा कुठेतरी बिझनेसमध्ये चढ उतार हे असतातच. तर तेव्हा ऑलराईट, अशा वेळेस जो बिझनेसमॅन जो असतो, ज्यावेळेस त्याला वाटतं की एका विशिष्ट लेवलनंतर मी स्वतः ग्रो करू शकत नाहीये आणि त्यावेळेस तो अडकतो. इनफॅक्ट यावेळेस डेलिगेशन हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे बिझनेसमध्ये. त्याने आपल्या काही जबाबदाऱ्या इतर खास कौशल्य असणाऱ्या माणसांकडे सोपवल्या पाहिजेत. कारण जेवढं जास्त तुम्ही डेलिगेशन कराल तेवढं जास्त तुमचं इन्कम वाढेल. अरे वा. म्हणजे जर आपण समजा बिझनेसमॅनचं बघितलं की आज समजा मी एक बिझनेसमॅन आहे आणि मला काम करण्यासाठी आज माझ्याकडे 8 तास आहेत किंवा जास्तीत जास्त अधिक मेहनत करून मी 12 तास काम करू शकतो. पण ते जर समजा आपण एखादा मोठ्या उद्योजकाकडे बघितलं की ज्याच्याकडे 100 माणसं आज कामाला आहेत, तर तो 8 तास काम नाही करत, तर तो काय करतो 100 गुणिले 8 तास दिवसाला काम करतो. कारण डेलिगेशनने त्याने 100 माणसांचा जो वेळ आहे तो विकत घेतलाय आणि त्यामुळे त्याचं इन्कम वाढत चाललंय. त्या उद्योजकाला हे ठरवलं पाहिजे की मी स्वतः काम न करता मला जास्तीत जास्त काम हे इतरांकडून काढून घेता आलं पाहिजे. आणि खास कौशल्य हे आम्ही आमच्या कार्यशाळेमध्ये डेलिगेशन या विषयावर जास्त बोलतो, कारण की तो उद्योजकतेचा आत्मा आहे. बरोबर. आणि असं हे जे कौशल्य प्राप्त करण्यासाठी कार्यशाळेसारखं एक महत्वाचं माध्यम तुम्ही राबवताय आज. खरं तर मग ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने लोकांना उत्तेजन देतात की उद्योग क्षेत्रात या आणि अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता? कसं आहे की बरेचसे उद्योजक आहेत हे बिझनेस सुरू करतात कारण त्यांना एखाद्या गोष्टीचं टेक्निकल नॉलेज असतं, एक तांत्रिक ज्ञान असतं, त्यामुळे ते बिझनेसमध्ये येतात. म्हणजे एखादा हार्डवेअर इंजिनियर तो आपला बिझनेस सुरू करतो आणि तो एक कंपनी स्थापन करतो आणि तो हार्डवेअर इंजिनिअरिंगच्या नॉलेजने तो कम्प्युटर संगणकाची असेंब्ली करत असतो. बरोबर. पण कालांतराने काय होतं की या पर्टिक्युलर टेक्निकल क्षेत्रात तो एवढा अडकून जातो की तिकडून त्याची ग्रोथ होत नाही, ती प्रगती होत नाही, कारण तो तेच काम तो रिपीटेडली करत असतो. तर अशा वेळेस आम्ही आमच्या कार्यशाळेच्या माध्यमातून सांगतो की बाबा रे, जर तुला असं काम करायचं असेल तर तू आज एक मॅनेजरचं काम करतोयस, तुला लवकरात लवकर एखादा लीडर किंवा आणून त्याच्याकडून काम करून घेऊन त्याच्या खाली टीम अपॉइंट करून तुला स्वतः उद्योजकतेवर फोकस करावं लागेल. तर कार्यशाळेच्या माध्यमातून सांगतो की एका उद्योजकाचा रोल काय आहे, त्याच्याकडे खास माणसं का असली पाहिजे, त्यांचं काम काय असेल आणि एका मॅनेजरचं काम काय असेल. तर या बाबतीत त्यांना मी समजावून सांगतो आणि त्यानंतर मग ते त्याचा वापर करतात आणि स्वतःला फ्री करून घेतात. बरोबर. आणि हे फार महत्वाचं आहे मार्गदर्शन मिळणं एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचं. कारण की कुठलंही क्षेत्र असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन मिळालं तर ती यशस्वी होणारच होणार, हे म्हणजे विचारायलाच नको. मात्र अजून एक मला असा प्रश्न विचारावा वाटतो की तो म्हणजे ठीक आहे, यशस्वी तर झालाच व्यवसाय करून किंवा एखादा उद्योगात, मात्र जर एखादा व्यक्ती उद्योग सुरू केला, काही वर्ष त्याचा 10 वर्ष व्यवस्थित व्यवसाय चालला, कुठेतरी अशा पॉइंटला तो त्याचा व्यवसाय कोलमडून गेला, म्हणजे पूर्णतः तो तोट्यामध्ये गेला, तर अशा वेळेस काय होतं आणि काय केलं पाहिजे? ऑलराईट. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अशी स्टेज बिझनेसमॅनच्या लाईफमध्ये येते की ज्यावेळेस त्याचा बिझनेसमधला जो आपण बोलतो डिक्लाइन स्टेज येतो. मी सुरुवातीला बिझनेस सीड स्टेजला असतो, मग त्याची ग्रोथ होते आणि नंतर बिझनेस मॅच्युरिटी लेवलला येतो आणि नंतर तो डिक्लाइन होतं.
तर नॉर्मली त्याने ग्रोथ स्टेजला किंवा मॅच्युरिटी लेवललाच बिझनेस असताना त्याच वेळेस त्याने असे काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून त्याची कंटिन्युअस ग्रोथ होईल. पण हे उद्योजकाला स्वतः करता येत नाही, कारण त्याच्याकडे जे स्किल्स आहेत ते लिमिटेड आहेत. तर त्यावेळेस अशा काही बिझनेस कोचची, काही कन्सल्टंटची, काही ॲडवायझरची त्याला मदत घ्यावी लागेल. बरोबर. हे कसं आहे ना मधुरा, की जर मला पोहायचं असेल आणि जर मला शिक्षण नाही आहे आणि मी जर का उडी मारली तर मी बुडून जाईन. हो. त्यामुळे जर मला खरं निष्णात जर का जलतरणपटू व्हायचं असेल तर मला एक कोच हायर करावा लागेल, तर मी पाण्यात सर्व्हाइव्ह होईन. बिझनेसच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. आज अनफॉर्च्युनेटली काय आहे की बिझनेसमन, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी अशा कुठल्याही प्रकारच्या कार्यशाळा नाही आहेत. त्यामुळे जे काही बिझनेसमन करतो तो स्वतःच्या अपुऱ्या ज्ञानाच्या बराबर तो किंवा स्वतःचं जे काही जोश असतो, तो एक जुनून असतो, त्या आधारेच फक्त बिझनेस सुरू करतो. पण दॅट इज नॉट सफिशियंट ॲक्च्युअली टू ग्रो द बिझनेस. कारण बिझनेस सुरू करणं आणि बिझनेसला वाढवणं ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सर, मला मगाशी असा अजून एक प्रश्न डोक्यामध्ये आला, तो म्हणजे एखादी कंपनी बऱ्याचदा असं होतं की 4-5 प्रोडक्ट्स लॉन्च करते हळूहळू, म्हणजे लगेच एकाच वेळी नाही करत. मग अशा वेळेस म्हणजे मल्टिपल बिझनेस थोडक्यात, तर हे कसं होतं आणि हे साध्य करण्यासाठी काय करावं लागतं? ऑलराईट. जर आपण खरोखर जर का उद्योजकाला इंग्लिशमध्ये शब्द आहे आंत्रप्रिन्युअर, जर का आंत्रप्रिन्युअर शब्दाची जर डेफिनेशन बघितली तर त्या डेफिनेशन सांगते अ पर्सन हू मॅनेजेस बिझनेस ऑर बिझनेसेस. म्हणजे ह्याच्यातच खरं म्हणजे त्याचा संपूर्ण आहे की बिझनेसमध्ये एकाच बिझनेस करू नये, त्यांनी मल्टिपल बिझनेस करावेत. बरोबर. पण बऱ्याच वेळा आपण काय होतं की बरेच उद्योजक आहेत ते एकाच बिझनेसशी आपलं लग्न लावून टाकल्यामुळे एकच बिझनेस आयुष्यभर करत राहतात. आणि जर उद्या काही रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसीमध्ये त्या बिझनेसमध्ये चॅलेंज आले तर त्याला अचानक प्रॉब्लेम्स होतात. तर मी बघितलं असेल की सगळ्या मोठ्या कंपन्या जर बघितल्यात, म्हणजे जर का कित्येक मोठ्या कंपन्या आहेत त्या नमक करतात, चहा करतात, कॉफी करतात, स्टील्समध्ये आहेत, मोटर्समध्ये आहेत. मग त्यांना माहिती आहे की एंटरप्रिन्युअरशिप इज मॅनेजिंग मेनी 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 बिझनेसेस. तर बिझनेसमध्ये सुद्धा हेच करायला पाहिजे. पण त्याने काही गोष्टीचं लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी आहेत की पहिल्यांदा एक बिझनेस करा, तो पूर्णपणे सेट करा, तिकडे लीडर्स आणा, त्यांच्यावर तो बिझनेस सोपवा. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या बिझनेसमध्ये जा, तिकडे नवीन करा, तिकडे लीडर्स आणा, तो बिझनेस सेट करा आणि पुन्हा बिझनेसकडे जा. बरोबर. और जर काय या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम असेल सो जस्ट क्लोज डाऊन द एंटायर बिझनेस आणि तुम्ही नव्या बिझनेसकडे जा. बऱ्याच वेळा उद्योजक काय होतं की या बिझनेस मजा नाही म्हणून दुसरा बिझनेस करतो, त्या बिझनेसमध्ये मजा नाही म्हणून दुसरा तिसरा बिझनेस करतो. ऍक्च्युली तो बिझनेस वाढवत नाही, इकडे तो आपले प्रॉब्लेम्स वाढवून घेतो आणि मग तो एका वेळेस तो असा अडकतो त्या ट्रॅपमध्ये. आणि हा जो ट्रॅप आहे ना, हा उद्योजकाचा म्हणजे सापळा आपण बोलतो, उद्योजकीय सापळा किंवा तो म्हणा चक्रव्यूह म्हणा. चक्रव्यूहात बरेचसे बिझनेसमन अडकलेले आहेत, कारण त्यांना तो चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना माहीत नसतं. ते फक्त त्या चक्रव्यूहात आतमध्ये जात असतं. तर चक्रव्यूह भेदण्यासाठी त्यांना लवकरात लवकर बाहेर पडून बिझनेस कसा ऑटो पायलट मोडवर घेऊन जायचा आहे हे शिकावं लागेल. आणि आमच्या कार्यशाळेचा मुख्य भाग, तुम्ही बिझनेस अगदी छोटा करा, जरूर नाही की तो 10 करोडची कंपनी करा, 5 करोडची करा, पण एक असं करा की निदान त्याचा तुमच्या कस्टमर सेटवर आणि तुमच्या एम्प्लॉईजवर जबरदस्त इम्पॅक्ट क्रिएट करता आला पाहिजे. असे बिझनेसेस क्रिएट केले पाहिजे. नक्कीच. तसंच बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला उद्योग करायचा असतो, मात्र भांडवल नसतं, कारण की कुठलाही बिझनेस सुरू करताना हातात काहीतरी भांडवल असणं फार महत्वाचं असतं. बरोबर. तर ह्या उद्योगाची काही मर्यादा असते का, म्हणजे भांडवलासाठी? ओके. जसं आपण मगाशी लिजत पापडचं उदाहरण गेलं, त्यांनी अगदी 80 रुपयापासून बिझनेस सुरू केला आणि तो काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे, त्यामुळे खूप फरक आहे. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? जर आपल्याला भांडवल हवं असेल तर त्यासाठी बऱ्याचशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचे वेगवेगळे नॉर्म्स आहेत, त्यांच्या वेगळ्या अटी आहेत, तर त्याप्रमाणे ते नक्कीच फंड करतात. म्हणजे मी नुकतंच एक केस ऐकली होती जिकडे एका उद्योजकाला अगदी 100 करोड रुपयांचा फायनान्स मिळाला होता. पण त्यासाठी तुम्ही अगदी 25 लाखाचं लोन घ्यायला जा, 1 करोडचं घ्या किंवा 10 करोडचं घ्या, 100 करोडचं घ्या. या सगळ्यासाठी तुमच्याकडे असली पाहिजे बिझनेसची एक अमेझिंग स्टोरी, की त्याने एक इन्व्हेस्टरला, समोरच्या माणसाला एक कॉन्फिडन्स मिळाला पाहिजे की जर की मी या माणसामध्ये गुंतवणूक केली तर डेफिनेटली हा बिझनेस सुद्धा ग्रो होणार आहे आणि त्यावर माझी सुद्धा वाढ होणार आहे. मग ती बँक असू किंवा एखादा प्रायव्हेट इन्व्हेस्टर का असे ना. सो सगळ्यात महत्त्वाचं त्याला पण आपल्या बिझनेसची स्ट्रॅटेजी बनवता आली पाहिजे आणि बिझनेसकडे त्याला हे समोरच्या माणसाला सक्षमपणे सांगता आलं पाहिजे की एका वर्षानंतर बिझनेस कुठे असेल, 3 वर्षानंतर कुठे असेल, अगदी 10 वर्षानंतर माझ्या बिझनेसचं स्वरूप काय असेल आणि याचं टर्नओव्हर किती असेल आणि ह्यातून मी सेव्हिंग्स किती करणार आहे. बरोबर. ह्याची त्याला एक डॉक्युमेंटेड एक बिझनेस प्लॅन असावा लागतो आणि बिझनेस प्लॅन सुद्धा लिहिणारी मार्केटमध्ये खूप प्रोफेशनल माणसं आहेत जे हेल्प करू शकतात.
म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे कन्सेप्ट रेडी असेल आणि प्रॉपर कन्सेप्ट म्हणजे पुढल्या 10-15 वर्षांची जर कन्सेप्ट रेडी असेल तर तुम्हाला भांडवल आरामात मिळू शकतं आणि उभंही केलं जाऊ शकतं. आणि अर्थातच फायनान्स कंपन्या आज मार्केटमध्ये पण भरपूर आहेत आणि त्या देतातही. मात्र त्याचबरोबर एखाद्या गृहिणीला बिझनेस सुरू करायचा असेल म्हणजे ती अगदी तिला छान केक बनवता येतोय, मात्र मला केक बनवता येतोय फक्त ते मर्यादेतच राहतं घरापुरतं, पण तिला बाहेर जाऊन विकायचं असेल तर तिने काय केलं पाहिजे? कारण की गृहिणी असल्यामुळे कुठेतरी बाकीची बंधनं तिच्यावरती असतात, तर अशा वेळेस तिने काय करावं? मी माझ्या उद्योजकांना नेहमी एकच गोष्ट सांगतो, जे आमचे क्लायंट्स आहेत त्यांच्यावर मी आज काम करतो आणि 500 क्लायंट्सना मी आता ट्रेन केलेलं आहे आणि लाखो लोकांना संबोधन केलं आहे. मी नेहमी सांगतो की बिझनेसमनला हे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स बिझनेसचे नाही आहेत, तर ते पीपल प्रॉब्लेम्स आहेत, ते माणसांचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे एका बिझनेसमॅनला माहीत असलं पाहिजे की मानवी व्यवस्थापन कसं करायचं. आणि दुसरं महत्त्वाचं स्किल आहे जे प्रत्येक बिझनेसमॅनकडे असलं पाहिजे आणि ते म्हणजे सेलिंग स्किल्स, विक्री कौशल्य. मग माझं प्रोडक्ट छोटं का असे ना, पण मला ते प्रभावीपणे विकता आलं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली तो बिझनेसमॅन मी असं म्हणेन स्वतःच्या प्रोडक्टच्या नेहमी प्रेमात पडला पाहिजे आणि त्याचं मार्केटिंग करताना, सेलिंग करताना मग तो डोर टू डोर करावा लागेल किंवा बिझनेस टू बिझनेस करावा लागेल, त्यासाठी त्याच्या प्रोडक्टवर अपार श्रद्धा असली पाहिजे आणि शुड बी कन्व्हिन्स्ड अबाउट द प्रोडक्ट. मी तुम्ही जर का कित्येक मोठे मोठे बिझनेसेस बघितले तर ती लोक त्यांच्या प्रोडक्टबद्दल एवढं भरभरून बोलत असतात. मग ती मायक्रोसॉफ्ट कडे मोठी कंपनी का असे ना, पण आज बिल गेट्स कडे पण अमेझिंग सेलिंग स्किल्स आहेत आणि त्या बहुतेक एका तत्वावरच तो आज मोनोपॉलीचं राज्य जगतोय. म्हणजे थोडक्यात डोअर टू डोअर अगदी सेलिंग करावं लागलं किंवा स्वतःचं मार्केटिंग करावं लागलं तरी कुठेही मागे पुढे बघायचं नाही, तर आपण आपल्या कामामध्ये झोकून द्यायचं आणि प्रचंड बौद्धिक मेहनत वापरून नक्कीच एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. आणि खरंच ही एक मोठी गुरुकिल्ली तुम्ही दिलेली आहे आज खरं तर ह्या माध्यमातून. त्याचबरोबर एखाद्या कॉलेजमध्ये शिकणारे व्यक्ती अशा बरेच मुलं आहेत किंवा मुली आहेत की त्यांच्या घरातली परिस्थिती काही फार अशी चांगली नसते, त्यामुळे त्यांना कुठेतरी छोटा मोठा नोकरी करून किंवा छोटा मोठा व्यवसाय करण्याची इच्छा असते. तर अशा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण तरुणींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पूर्वी जर का 1990 पूर्वीचा काळ बघितला तर त्या काळी फक्त एक स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून एक इंडस्ट्री होती आणि त्यामुळे तिकडे फक्त बिझनेस सुरू करायचा हेवी प्लांट्स अँड मशिनरीसाठी खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंट लागायच्या. पण आजकाल असं झालंय की फक्त एक तुमच्याकडे लॅपटॉप असेल, त्या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्शन असेल, ऑलराईट, आणि जर तुमच्याकडे फोन असेल त्या आधारे सुद्धा तुम्ही बरेचसे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कित्येक बिझनेसेस तुम्ही आज हँडल करू शकता. आणि त्यामुळे मला वाटतं मी तरुणांना एकच सांगेन की सर्व्हिस इंडस्ट्रीकडे त्यांनी सिरियसली बघितलं पाहिजे, कारण तिकडे प्रचंड अपॉर्च्युनिटी. इनफॅक्ट IT इंडस्ट्री जेव्हापासून खूप चांगलं यश मिळालं, ती एक मोठी इंडस्ट्री आहे की जिकडे एक म्हणजे ते शिकता शिकता देखील असे बिझनेस करू शकतात. नक्कीच. आणि नक्कीच त्याचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो, कारण की कुठेतरी ह्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी असतो ह्या गोष्टींचा. तसंच बऱ्याच आता हे तर झालं म्हणजे उद्योजकांच्या इतर काही गोष्टींबद्दल, कशा पद्धतीने उद्योग वाढवला पाहिजे, स्वतःचा व्यवसाय कसा वाढवला पाहिजे. मात्र काही हक्क आणि अधिकारही उद्योजकांना असतात, तर त्याबद्दल काय सांगाल? ओके, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उद्योजकांना आपल्या हक्कांची जाणीवच नसते. ज्यावेळेस एक उद्योजक म्हणजे त्याचा बिझनेस सुरू करतो आणि एका विषय लेवलला घेऊन जातो, त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस तो बिझनेस सुरू करतो ना त्यावेळेस तो प्रचंड उत्साही असतो. म्हणजे त्याच्याकडे एन्थुझियाझम अगदी जबरदस्त असतो. मग तो ऑफिस सुरू करतो, त्याचे फोटो काढतो, फेसबुकवर अपलोड करतो. सो लॉट ऑफ एक्साइटमेंट जेव्हा तो बिझनेस सुरू करतो. मग तो एखादा कस्टमर येतो, मग तो त्याला तो माल विकतो, मग त्या मालाचे पैसे घेतो, इन्स्टॉलेशन करायला जातो, डिलिव्हरी करायला जातो, पेमेंटचे फॉलोअप करतो, सगळी कामं करतो. मग दुसरा एखादा कस्टमर येतो, तो पण त्याला काहीतरी विकतो, तो उद्योजक त्याला, आणि त्यातून त्याला कधी कधी रिटर्न्सही मिळत नाहीत, तरी तो बोलतो चालेल यार काहीतरी शिकायला मिळाला, हा कस्टमर आला, काही प्रॉब्लेम नाही. असं करता करतात 1 कस्टमर, 2 कस्टमर, 3 कस्टमर, 4 कस्टमर, असे 100 कस्टमर येतात आणि हा फक्त त्याला विकत असतो, मला डिलिव्हरी देत असतो आणि पेमेंट कलेक्ट करत असतो, पेमेंट फॉलोअप करत असतो आणि हळूहळू त्याच्यात तो अडकतो. आणि मग तो 100 कस्टमर आहेत त्यात अडकून पडले आणि तो वाढवत नाही आणि त्या प्रोसेसमध्ये त्याचे बरेचसे हक्क जातात. त्याचा हक्क सगळ्यात महत्त्वाचा आहे की डिस्ट्रेस. उद्योजकाने कधीही कुठलाही ताणतणाव न घेता धंदा केला पाहिजे, बिझनेस केला पाहिजे. उद्योग नीती यशस्वी उद्योजकासाठी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत स्नेहल कांबळे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, मगाशी तुम्ही हक्क आणि अधिकारांबद्दल बोलत होतात. म्हणजे मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितला, तो म्हणजे बिझनेसमनने ताणतणाव ठेवू नये, म्हणजे तो बिझनेस खरंच चांगला होऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त कुठले अधिकार बिझनेसमनला असतात?
त्याचा दुसरा अधिकार आहे की त्यांनी स्वतःचा वेळ हा ठरवता आला पाहिजे की मी आज कोणाला भेटणार आहे, मी आज कोणाला भेटणार नाहीये. बरोबर. त्यामुळे उद्योजकाचा आजकाल मी बोलतो की जो मोबाईल फोन आहे हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे, कारण तो याचा बराचसा वेळ त्याचा घेत असतो, अननेसरी कॉल्स असतात. तो त्याने माय टाइम हक्क वापरला पाहिजे. त्याने अमर्याद संपत्ती करण्याचा हक्क आहे. त्याने फोकस करता आलं पाहिजे. त्याने बिझनेसच्या स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजेत. त्याने चांगल्या लोकांना अट्रॅक्ट करायला पाहिजे. त्याचा जास्तीत जास्त वेळ हा चांगलं भविष्य व्हिज्युअलाइज करण्यासाठी वापरला पाहिजे. उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी अशा ऍक्टिव्हिटी सोडून दिल्या पाहिजे. त्या भरपूर त्याचाच वेळ घेत आहेत. चेक साईन करणं, टीम मीटिंग घेणं, इनव्हॉइस बनवणं. सो ही शुड गेट रीड ऑफ छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण काय वेगवेगळ्या मार्केटमध्ये डेव्हलपमेंट्स करू शकतो किंवा मार्केटमध्ये काय आवश्यक आहे, लोकांना काय आवडतं, ह्या गोष्टींचा खरं तर त्याने लाभ उठवला पाहिजे आणि आपला बिझनेस वाढवला पाहिजे. अर्थातच त्याचबरोबर तुमची कार्यशाळा येत्या 6 फेब्रुवारीला होणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? ते कार्यशाळेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करता आणि ही कार्यशाळा किती दिवसांची असते? बेसिकली ही कार्यशाळा फक्त 1 दिवसाची आहे. म्हणजे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत कार्यशाळा चालते. आणि या कार्यशाळेत आमच्याकडे अगदी बिझनेस ज्यांना सुरू करायचं आहे अशा व्यक्ती सुद्धा येतात आणि ज्यांचे बिझनेसेस आहेत आणि ज्यांना ते ग्रो करायचे आहेत पण ते ग्रो करू शकत नाहीत स्वतःहून, तर अशा पद्धतीचे उद्योजक सुद्धा येतात. त्यात पहिल्यांदा मी सांगतो पहिल्यांदा तुमचं विजन बनवा आणि त्या विजनला तुम्ही फोकस करा आणि त्याच्यामुळे तुमचा प्रोग्रेस होणार आहे. सो फर्स्ट वी आस्क देम टू फोकस ऑन विजन. दुसऱ्यांदा तुम्ही डेलिगेशनवर फोकस करा. स्वतः कामं करण्यापेक्षा लोकांकडून कामं करून घेण्यावर भर द्या. कुठली कामं स्वतः करायची, कुठली कामं लोकांकडून घ्यायची हे तुम्हाला कळलं पाहिजे, तर तुमचा इन्कम वाढेल. तिसरा जो आमचा पॉईंट आहे की तुम्ही रिलेशनशिप्स खूप चांगल्या डेव्हलप करा की ज्या रिलेशनशिप्स तुम्हाला भविष्यात बिझनेस ग्रोथसाठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देतील. त्याचमुळे तुमच्या स्ट्रेंथवर तुम्ही फोकस करा. तुमची ताकद काय, तुमचं बलस्थान काय ह्याच्यावर फोकस करा आणि तुमचे विकनेसेस आहेत ते इतर लोकांना डेलिगेट करा. बरोबर. आणि तुमच्या हॅबिट्स चांगल्या डेव्हलप करा. म्हणजे पर्सनल हॅबिट्स आणि प्रोफेशनल हॅबिट्स ह्या खूप चांगल्या असल्या पाहिजेत. त्या हॅबिट्सवर फोकस करा की जेणेकरून तुमच्या बिझनेसला ऑटोमॅटिक एक ग्रोथ मिळेल. बरोबर आहे. बऱ्याच वेळा आपल्या शाळेत शिकवलं असतं, पालकसभेला जातो आणि लोक बोलतात की तुझ्या मुलाचं गणित कच्चं आहे तर गणितावर लक्ष दे. ते इनफॅक्ट गणित कच्चं आहे तर गणितावर लक्ष न देता तो ज्या क्षेत्रात चांगला आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर बिझनेसमॅनने हेच जास्त केलं पाहिजे. नक्कीच. यशस्वी उद्योजक होण्यासाठी एका चांगल्या तज्ञाची तर आवश्यकता आहेच, त्याचबरोबर हे इतर तुम्ही आता जे काही गुणधर्म सांगितले त्यांची देखील आवश्यकता आहे. मात्र एक शेवटचा आणि जाता आता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतो की उद्योजक व्हायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल आमच्या प्रेक्षकांना? ऑलराईट. जसं मला सांगितलं तसं की आवडेल तेच करा. आणि त्या व्यतिरिक्त मी त्यांना सल्ला की इतर कुठलीही पुस्तकं वाचण्यापेक्षा आजपासून कमीत कमी 10 उद्योजकांची आत्मचरित्र वाचायला सुरुवात करा. त्यातून त्यांना खूप चांगले कॉन्सेप्ट्स मिळतील. म्हणजे मी काही पुस्तकांची सुद्धा त्यांना सजेशन देऊ शकतो. जर ते आमच्या कार्यशाळेत आले तर मी त्यांना पुस्तकं रेफर करायला देऊ शकतो. सो 10 उद्योजकांची आत्मचरित्र वाचा. साधारण कोणते कोणते उद्योजकांची आत्मचरित्र वाचायला पाहिजे? ऑलराईट. आपले किर्लोस्कर आहेत. आजच्या घडीचा नायक आपण गेले स्टीव्ह जॉब्सचं एक आत्मचरित्र खूप छान आहे. तसं जॅक वेल्श हा जीचा 32 वर्ष CEO म्हणून त्यांनी काम केलं, तर जॅक वेल्सचं एक खूप चांगली पुस्तकं आहेत. आणि जर मॅनेजमेंटमध्ये खरोखर आवड असेल तर एखाद्याने पीटर ड्रकरला मॅनेजमेंट गुरुला अगदी घोटून प्यायला पाहिजे. सो अशा पुस्तकांचा त्याने जास्तीत जास्त म्हणजे थोडक्यात ह्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते, हे प्रेरणास्थान आहेत खरं तर. आणि खरंच ही पुस्तकं वाचल्यामुळे तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी होऊ शकाल. खरंच सर खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.